मी नरनाळा बोलतोय. विदर्भाच्या कुशीत विसावलेला, कर्द वनराईचा हिरवा शालू पांघरलेला, कधी धुक्यात हरवलेला, शेकडो वर्षांच्या इतिहासाचा प्रहरी, परकीय आक्रमणांना तोंड देत ऊन वारा आणि तुफान पावसाशी झगडत मी डौलात उभा आहे. सुसाट वारे माझ्या पाथरावर गौरवशाली इतिहासाच्या कविता लिहितात. माझ्या अभेद्य तटबंध्या अजूनही पराक्रमी राजांच्या पावलांची साक्ष देतात. समुद्र सपाटीपासून 3161 फूट उंच इतिहासाच्या शिखरावर उभा असलेला मी फक्त दगडांचा किल्ला नाही, वैभवशाली इतिहासाचा, पराक्रम आणि संस्कृतीचा रक्षक आहे. 382 एकरांचा माझा विस्तार, 24 मैलांची माझी तटबंदी, शतकानुशतके असंख्य साम्राज्यांचे उमाळे पतने मी शांतपणे पाहिली आहेत. माझ्या 3 मुकुटमण्यांमध्ये मी नरनाळा, पश्चिमेकडे तेलियागड, पूर्वेस जाफरागड माझे साथीदार, आम्ही तिघे मिळून इतिहासाची त्रिवेणी वाहवत आहोत. आजही अनेक दुर्गप्रेमी माझ्या पायऱ्यांवर स्वप्न चढवत येतात. इतिहासाची पाने चाळायला, माझ्या शौर्य कथा ऐकायला येतात. कोणी धाडसाने तर कोणी श्वासांच्या तडफेने. माझ्या उजळ माथ्यावर असलेली दिमाखदार नौक जी तोफ, भारतातील 3ऱ्या क्रमांकाची सर्वात लांब तोफ, माझ्या तटबंदीमध्ये असलेली छोटी मोठी 360 टेहळणी बुरुज, माझा राणी महाल तर जणू हिऱ्यांचं कोंदण, सक्कर तलाव, पेशवा महाल, सराफ खाना आणि महाकाली मंदिर अशा वास्तूंच्या अलंकारांनी मी नटलोय. माझं कवच कुंडल असलेल्या कडक बिजली तोफेचा उल्लेख तर अरबी शिलालेखांमध्ये आढळतो. माझी भक्कम तटबंदी अभेद्य, त्यावर दिमाखदार बुरुजांचे कोंदण. माझ्या 6 मोठ्या प्रवेशद्वारांमधून तुम्ही माझ्या अंतरंगात डोकावू शकता. महाकाली प्रवेशद्वार तर माझा मुकुटमणेच. मी आज मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा हिस्सा आहे. वाघांच्या डरकाळ्या आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने माझा प्रत्येक दिवस साजरा होतो. पानापानांवर वनराईचा श्वास उमटतो. शांततेत निसर्गाची प्रार्थना ऐकू येते. परंतु काळाच्या ओघात माझी चमक हरवत गेली. पर्यटकांच्या अभावाने मी धुळीत माखलो. इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्यांनी माझे लचके तोडले. गुप्तधनाच्या लालसेने खोदकाम करून माझ्या देहावर असंख्य जखमा करून ठेवल्या. स्मृतीच्या सावल्या माझ्या तटांना वेढू लागल्या. मी हतबल होऊन माझं अस्तित्व टिकवून आहे. आशेने उभा राहून विचारू लागलोय, माझ्या अस्तित्वाची दखल कुणी घेईल का? आणि मग एक दिवस आशेचा प्रकाश माझ्या इतिहासावर पडला. अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या सकारात्मक पुढाकाराने माझ्या आयुष्यात जणू नवी पहाट उगवू पाहते. त्यांनी माझ्या संवर्धन आणि लोकाभिमुखतेसाठी केलाय एक दृढ निश्चय. संपूर्ण जिल्हा प्रशासन, वन विभाग, पोलीस दल, इतरही सर्वांनी मला साथ दिलीये. प्रदीप गुरुखुद्दे संस्थापित दखल संघटनेच्या पाठपुराव्यामुळे मी दखलपात्र झालोय. आता माझ्या तटांवरची शांतता आता आनंदात फुलू लागेल. चिर विश्रांतीत गेलेल्या माझ्या बुरुजांना, दगडांना, इमारतींना पुन्हा जगण्याची उमेद मिळेल. हो, मी पुन्हा नटणार आहे, पुन्हा तेजस्वी होणार आहे. इतिहासाच्या रंगांनी, पर्यटनाच्या सोहळ्याने, नव्या पिढीच्या पावलांनी मी पुन्हा बहरणार आहे. लवकरच माझ्या कातळावर पर्यटकांच्या हसऱ्या पाऊलखुणा उमटतील. माझा लौकिक वाढेल. 7 पुड्याच्या दऱ्या खोऱ्यांमध्ये पर्यटनाचा नवा सुगंध दरवळत राहील. मित्रांनो, मी नरनाळा, विदर्भाचा अभिमान, इतिहासाचा प्रहरी, निसर्गाचा आत्मा आज पुन्हा जागा झालोय. प्रशासनाची तत्परता, दखलचे प्रयत्न आणि लोकसहभागामुळे आता माझा काळ बदलतोय. आता मी पुन्हा जिवंत होतोय. माझा उत्सव साजरा होतोय. तुमचा आमचा उत्सव, नरनाळा महोत्सव. या सहभागी व्हा.